कडून घेतलंय त्याला मागायचं. मग तो काय तुमच्याकडे तुम्ही काढला नीट शिकलेला आहे तू तर आकाश ना त्याला कराराची कॉपी दे रे. देख कॉपी कुठला कराराची कॉपी दे त्याला. आकाशला बोलवा. तुमचं नाव सांगताय ना सर. काय नाही आमचं नाव नाही काही आमचा संबंध नाही. तो आमचा मॅनेजर तर दादाला म्हणतो दादा काय अजिबात नाही मॅनेजरचा माझा काही संबंध नाही. त्यांनी 3 महिने तुम्हाला अगोदर पेमेंट करायचं. तुमची ईएसआय कंपनी म्हणतो का तुम्ही जबाबदार कंपनीचा आमचा काही संबंध आहे. उलट काय कुठलं सगळे जण आले तुम्ही अंगावर काही यायचं नाही. नाही तर तक्रारी करा यांच्या आणि काढून टाका. सर आम्ही आमच्या हक्काचं बोलतो आम्ही काय करत नाही. दाखव कंपनीला काय दाखवतो कंपनी दाखवतो. अरे आम्ही तुमच्यासाठी तुमचं ईएसआय पीएफ पेमेंट तुमचं जमा करा असली तर काढून टाकाय. काय करत नाही यांच्या कामाची. तुम्ही आमचं ऐकूनच घेत नाही. कुठलं की तुम्हाला गलत बोललो. 3 पदी जे परमनंट नियुक्ती आहे त्यांच्याकडे तो चार्ज कायम राहू द्यावा आणि या ठिकाणचा प्रभारी डीन हे इतरांना देऊन या घाटी प्रशासनाचं काम जे आहे व्यवस्थापन जे आहे ते खेडीमेडीने चालवावं यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या 18 तारखेला कास्टलाईफ कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने आम्ही सर्व रुग्णालयातील आमचे कास्टलाईफ कर्मचारी कल्याण महासंघाचे सभासद पदाधिकारी जे आहेत हे काम बंद आंदोलन करून विभागीय आयुक्त कार्यालयाला अशा प्रकारची आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत डॉक्टर शिवाजी सुकरे यांची या ठिकाणून बदली होणार नाही तोपर्यंत आमचं क्रमशः हे आंदोलन सुरूच राहील असा आम्ही आता पवित्र लोकशाही कामगार अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्या दालनामध्ये पगार मिळाला नाही असं सांगण्यासाठी चौकशीसाठी गेले असता अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी त्या कर्मचाऱ्याला दमदाटी केली. रेरावीची भाषा वापरली. तू इथून निघून जा, तू आंदोलन करतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार मोडीत काढण्याचं काम डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी केलेलं आहे. त्याला दमदाटी करणे, अर्वाच्य भाषेत बोलणे, अरेरावी करणे, तू इथून निघून जा, जसं काही डॉक्टर शिवाजी सुकरे यांचं दालन म्हणजे हे स्वतःचं ते घर समजतात. या विरोधामध्ये कास्टलाईफ कर्मचारी कल्याण महासंघाचे कामगार शेकडो कामगार हे पगारापासून वंचित आहेत. म्हणून येत्या 18 तारखेला सर्व कामगार 1 दिवस लेखनी बंद आंदोलन करणार आहेत. त्यामध्ये शेकडो कामगार शासकीय घाटी रुग्णालयाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. मित्रहो, सुकरे सुद्धा एक सेवक आहे आणि त्यांना बोलण्याचा हा अधिकार कोणी दिला, आमचा हा पहिल्यांदा त्यांना प्रश्न आहे. ते सेवक आहेत हे त्यांनी विसरू नये. ते मालक नाही. शासनाने त्यांना सेवक म्हणून ठेवलेला आहे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना त्या खुर्चीत बसवलेलं आहे. ते अजून कायम अधिष्ठाता नाही, ते प्रभारीच आहे. त्यांच्या काळामध्ये अनेक प्रकारे कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार होत आहे. घाटी रुग्णालयामध्ये बेफाम अशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही शासनाकडे दाद मागणारच आहोत. त्यांच्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे आम्ही दाद मागणार आहोत, पत्रव्यवहार करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. त्या कंत्राटी कामगाराला त्यांनी जी केलेली दमदाटी आहे त्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी व्हिडिओ क्लिप ह्या व्हायरल झालेल्या आहेत. सोशल मीडियावर अनेक वृत्तपत्रांनी त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे. आपल्याला कदाचित माहीत असेल, मी आपल्याला ते व्हिडिओ क्लिप दाखवणारच आहे सर्व मित्रांना. शिवाजी सुकरे यांच्याकडून होत असलेला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार हे थांबवण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेत